नमस्कार मित्रांनो. पोलीस पाटील या पदासाठी नवीन जाहिरात आलेले बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे. एकूण किती जागा आहे, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे, फीस किती असणार आहे, एज्युकेशन क्रायटेरिया काय पाहिजे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, कॅटेगरी वाईज किती जागा आहे, हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा मित्रांनो, तरच तुम्हाला सर्व डिटेल्स समजेल. तर बघू शकता, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय जालना अंतर्गत ही पोलीस पाटलाची भरती होत आहे मित्रांनो. तर बघू शकता, तुम्हाला जे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे या साईटवरती व्हिजिट करायचं मित्रांनो. तुम्हाला फॉर्म भरताना बघा काय दिलेले खाली डिटेल्स. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 15/9/2025 रोजी पासून सुरुवात होत आहे मित्रांनो. आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत बघू शकता तुम्ही, 30/9/2025 आहे बघा. तर लवकरात लवकर फॉर्म भरू शकता तुम्ही. शेवटची तारीख 30/9/2025 आहे मित्रांनो. पात्र अपात्र उमेदवाराचे छाननी करून यादी प्रसिद्ध करण्याबाबत बघू शकता. 1/10/2025 ते 2/10/2025 मध्ये तुमचं जे पात्र उमेदवार आहे आणि अपात्र उमेदवार यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे मित्रांनो. पुढचं बघू शकता मी तुम्ही काय प्रोसेस आहे. तर पात्र उमेदवारचे प्रवेशपत्र सादर करण्यात येणार बघू शकता तुम्ही. तुम्हाला मग जे पात्र उमेदवार आहे, ज्यांचं पात्र झालेले उमेदवार, त्यांना हॉल तिकीट भेटणार आहे मित्रांनो. कधी भेटणार आहे बघू शकता. 6/10 6/10/2025 ते 12/10/2025 या दरम्यान तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं मित्रांनो. बघू शकता इथं तुम्हाला प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे 6/10/2000 ते 12/10/2025 पर्यंत. तर बघू शकता लेखी परीक्षा कधी होणार मित्रांनो तुमची. 12/10/2025 लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो. आणि फर्स्ट आन्सर की कधी कधी प्रसिद्ध करण्यात येणार बघू शकता तुम्ही. 12/10/2025 तुमची आन्सर की प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जर काही हरकत असेल प्रश्नपत्रिकेवर तर तुम्ही 13/10/2025 पर्यंत सादर करू शकता. अंतिम उत्तर तालिका म्हणजे फायनल आन्सर की बघू शकता तुम्ही. 14/10/2025 सकाळी 10 वाजता प्रसिद्ध होईल मित्रांनो. लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्याबाबत बघा, लेखी परीक्षेचा निकाल कधी 14/10/2025 प्रसिद्ध करण्यात येणार आहे मित्रांनो. मुलाखतीचं वेळापत्रक नंतर कळवण्यात येईल. बघू शकता मित्रांनो, सर्व आराखडा कधी एक्झाम होणार आहे, फॉर्म भरण्याची शेवटी तारीख काय असणार आहे, सर्व आराखडा इथं दिलेला आहे मित्रांनो. तर खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला डेट वाईज सर्व डिटेल्स सांगितलेले की कधी काय होणार आहे, कधी आन्सर की येणार आहे, तुमचं सिलेक्शन झालंय की नाही, पात्र झाले की नाही. तर ही पण डेट जाहीर करण्यात आलेली मित्रांनो. आणि खाली बघू शकता तुम्ही, ओपन कॅटेगरीसाठी 800 रुपये फी मित्रांनो. आणि इतर मागासवर्गासाठी 600 रुपये फी आहे. बघू शकता तुम्ही खाली, इथं बघू शकता ओपनवाल्यासाठी 800 आहे आणि इतर मागासवर्गासाठी 600 रुपये फी आहे. तुम्हाला हे ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरायचे मित्रांनो. 30/9/2025 शेवटची तारीख आहे. बघा, आणि पोलीस पाटील पदासाठी किमान आवश्यक अर्हता बघू शकता तुम्ही. एज्युकेशन क्रायटेरिया काय पाहिजे, कमीत कमी 10वी उत्तीर्ण पाहिजे. वयोमर्यादा बघू शकता तुम्ही, 25 वर्षापेक्षा कमी नसावे आणि 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. बघा मित्रांनो, परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे. पोलीस पाटील लेखी परीक्षा 80 क्वेश्चन, सॉरी 80 मार्काचा असणार आहे. आणि तोंडी परीक्षा म्हणजेच मुलाखत 20 मार्काची असणार आहे. एकूण जे गुण आहे बघा, 100 गुण असणार तुम्हाला. 100 गुणावरती कट ऑफ जाहीर करण्यात येणार मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही लेखी प्रश्नपत्रिका स्वरूप
साधारणपणे खालीलप्रमाणे बघा. पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा 80 गुणांची असेल. प्रत्येक प्रश्न 1 गुण राहील. लेखी परीक्षेतील प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी राहील. स्वरूपाची असेल. लेखी परीक्षा इयत्ता 10वी SSC पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यात सामान्य ज्ञान, गणित, स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी इत्यादी विषयाचा समावेश असेल. बघू बघा मित्रांनो, जे 80 मार्काचं तुमचं पेपर होणार आहे, तुमचं चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, जे गणित, बुद्धिमत्ता ह्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जाणार आहे. आणि जे स्थानिक जेणेकरून तुमचा जालना जिल्हा आहे, जालना जिल्ह्यातले बेसिक जे क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येईल मित्रांनो. अशा प्रकारे हा सिलेबस दिलेला आहे. आणि बघू शकता तुम्ही, तोंडी परीक्षा किमान 10 तुम्हाला, तोंडी परीक्षेसाठी 20 गुण आहे मित्रांनो. तर पोलीस पाटील भरती निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या 80 गुणाच्या लेखी परीक्षेत किमान 36 गुण, 45% प्राप्त करणारे उमेदवार तोंडी परीक्षेत पात्र राहील. बघा मित्रांनो, हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. जेणेकरून पोलीस पाटील या पदासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल, तर तुम्हाला लेखी परीक्षेत कमीत कमी 80 गुणापैकी 36 गुण पाहिजे मित्रांनो. म्हणजेच 45% मार्क प्लस तुम्हाला पाहिजे. तरच तुमची मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल मित्रांनो. काळ्या शाईनच काळा शाईचा बॉल पेन वापरायचं मित्रांनो तुम्हाला फक्त. निवड पद्धती बघू शकता तुम्ही. प्राप्त केलेल्या गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी अर्जदार शैक्षणिक पात्रता इतर संबंधित मूळ प्रमाणपत्र तपासणीसाठी मुदतीत उपलब्ध करून द्यावे लागतील. अन्यथा अंतिम निवडीसाठी त्याचा विचार केला जाणार नाही. बघू शकता मित्रांनो, काय सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. बघा मित्रांनो, जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील पदभरती 2025 ची परीक्षा जिल्हा स्तरावर एकाच दिवशी व एकाच वेळी घेण्यात येईल मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचं मित्रांनो. काही जर अडचण असल्या तुम्ही बघू शकता, ही साईट दिलेली तुम्हाला, या साईटवरती व्हिजिट करायचं आहे. बघा खाली दिलेले कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये कोणत्या गावात, जे गावाचे नाव आपण दिलेले मित्रांनो इथं बघू शकता. इथं या तक्त्यात काय दिलेले, आरक्षणाचे नाव, तालुका, रिक्त असणारे गावाची नावे, सर्वसाधारण रिक्त गावे व महिला आरक्षित. बघू शकता मित्रांनो, इथं अनुसूचित जातीसाठी बघू शकता जालना जिल्ह्यामध्ये कोणते कोणते गाव आहे. इथं यादी दिलेली बघू शकता तुम्ही. बदनापूरमध्ये बघू शकता. आणि अनुसूचित जमातीसाठी बघू शकता जालना, बदनापूर या ठिकाणी, या गावामध्ये रिक्वायरमेंट आहे मित्रांनो तलाठी पदासाठी. विशेष मागास बघू शकता जालना, बदनापूर. आणि विमुक्त जाती साठी बघू शकता तुम्ही जालना, पोमानाईक तांडा आणि भानुनाईक तांडा, पन्ना तांडा या ठिकाणी आहे मित्रांनो पोलीस पाटील पदासाठी जागा. भटक्या जमाती साठी बघू शकता तुम्ही जालन्यामध्ये कोणत्या गावासाठी आहे. भटक्या जमाती साठी, भटक्या जमाती साठी. तर बघू शकता तुम्ही कोणत्या गावामध्ये, तुम्ही ज्या गावामध्ये आहात त्या गावासाठी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो तलाठी पदासाठी. इतर मा इतर मागासवर्गासाठी बघू शकता तुम्ही जालन्यामध्ये कोणत्या कोणत्या गावासाठी आहे. सर्व कॅटेगरी वाईज दिलेले मित्रांनो, कोणत्या म्हणजे कोणत्या गावात जागा आहेत कॅटेगरी वाईज. तर इथं बघू शकता तुम्ही खाली दिलेले अनुसूचित जाती 24 जागा आहे, अनुसूचित जमाती 16 जागा आहे, विमा साठी 4 जागा आहे, विमुक्त जाती साठी 4 जागा आहे, ओपनवाल्यासाठी 43 जागा आहे. तर अशा एकूण 185 जागा आहे मित्रांनो, भरपूर जागा आहे. तर तुम्ही आपल्या आपल्या गावात जर रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही नक्कीच हा फॉर्म भरा.
तुम्हाला गाव पातळीवरती काम असतं मित्रांनो. कुठे बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. ज्या गावातले जे प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह करायचे असतात. तर अशा प्रकारे मित्रांनो, ह्या पोलीस पाटील पदासाठी 185 जागा आलेल्या आहे. तर काळजीपूर्वक फॉर्म भरा, कारण की लवकरच यांची सिलेक्शन प्रोसेस पण लवकरच आहे. सर्व डेट वाईज दिलेले आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. बाय फ्रेंड्स.